बातमी जालन्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अतिवृष्टी, पूर, गारपीट यामुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरता शासनानं ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती, यातल्या मंजूर अनुदानातून जवळपास 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केले, म्हणजे मधल्यामध्ये खल्ले। दरम्यान हा किती कोटींचा अपार आहे हे अद्याप तरी म्हणजे अजून तरी निश्चित झालेलं नाही। मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून तातडीनं चौकशी करून शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे। चौकशी गुलदस्त्यातच राहिली आणि या तलाट्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण मोकळं राहिलं। त्या अनुषंगाने परत 17 जानेवारी रोजी उपजिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांना पत्र काढलं की आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील सर्व आठानुसार सर्व शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होतंय की नाही याची खातरजमा करा, त्याच्या तलाट्याच्या DSS चेक करा आणि त्यानुसार अनुदान वाटप करा। मात्र त्यालाही या तलाठी महोदयांनी वाटाण्याच्या अक्षिद्या देऊन भ्रष्टाचाराचं कुरण परत सुरूच ठेवलं। त्यामुळं ह्या झालेला भ्रष्टाचार हा 50 कोटीचा नव्हे तर 100 कोटीचा आहे। सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष काटेकोरपणे तपासण्याला सुरुवात केलेली आहे। आता नवीच माहिती समोर येते। या योजनेतील अटीनुसार 2 योजनांचा लाभ, 2 सरकारी योजनांचा लाभ एकाच वेळी घेता येत नाही। त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या महिला घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। मिळणारच नाही असं नाही, पण कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच या महिन्यापासून मिळतील। लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रकमेनंतर उरलेली रक्कम जी आहे 500 रुपये तीच मिळणार आहे। राज्यात 8 लाख महिला अशा आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत। त्या 8 लाख महिलांना आता जर त्याही लाडक्या बहिणीमध्ये असतील तर त्यांना 500 रुपयेच अधिकचे मिळणार आहे। आता या प्रस्तावावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते असं कळतंय। मी आपल्या सर्वांना सांगतो की ही बाब ज्या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाही आहे। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही। 21 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं। आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचा योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळतील। यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आली आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला। आज सरकार 500 रुपयांवर आलंय, उद्या बहिणींच्या मतांची किंमत शून्यावर जाईल असं राऊत म्हणाले। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती शून्यावरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का?
सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो.